विरारमध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या पती पत्नीचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर पतीचा वतीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना घडली आहे विरार पूर्वेच्या डीमार्ट परिसरामध्ये। संतनगर परिसरात एका खाजगी ट्रॅव्हलने या दोघांना उडवलेलं आहे। पती पत्नी मोटरसायकलने आपल्या कामासाठी जात होते आणि त्याच दरम्यान हा खाजगी ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे। याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्स उभ्या राहतात, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अनेक संस्थांनी अनेक राजकारण्यांनी केलेली आहे, परंतु आरटीओ विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही। पोलिसांनी घटनास्थळावरून ज्या मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे, शवविच्छेदन अहवालासाठी हा मृतदेह रुग्णालयात पाठवलेला आहे आणि त्याचबरोबर जो हा बस चालक आहे याला देखील ताब्यात घेतलेला आहे, ट्रॅव्हलर देखील ताब्यात घेतलेले आणि पुढचा जे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे जो पती हा गंभीररित्या जखमी झालेला आहे, त्याच्यावर विरारच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्याची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे तुम्ही जर ह्या परिसरातून फिरत असाल तर ह्या खाजगी ट्रॅव्हलर्सपासून जरा जपूनच